सर्वस्वाचे एकम झाले म्हणून तर आम्ही आज या सरसेनापती पदाला पोहोचलो. राष्ट्र ही जलकल्याण माय माऊलींचं रक्षण हेच आमचं ब्रीद समजून आम्ही अहोरात्र दिली राष्ट्रासाठी सांगतो. पण मनात एकच खंत ती कोणती असेल, स्वतंत्र बेला या माय भगिनीला मुक्त संचार करायला मिळावा म्हणून राणाजींची असणारी धडपड. पण आज काही दिवस राजधानीत जे घडतंय ते ऐकून असं वाटतंय की आम्हाला जिवंत फार बरं झालं. आम्ही जिवंत असून मेल्यात होतो. कारण प्रतिदिनी या राजधानीतून एका नवयुवतीचं अपहरण होत आहे. कुणी जाणार एका नवयुवतीला अपहरण करून ठेवून जात आहे. याच्यासारखं दुसरं दुर्दैव नाही. कारण राणांच्या इच्छेनुसार स्त्रियांचा मान सन्मान राखला जातो आणि आज त्यांचा जो अपहरण होत आहे त्याच्यासारखं दुसरं दुर्दैव आहे. कोणी चांडाळ परराष्ट्रातून आपल्या राष्ट्रावर चढाई करतोय की काय, पण आम्ही आमच्या राष्ट्राला कडेकोट पहारा दिला. राजधानीत मुंगी सुद्धा प्रवेश करू शकणार नाही एवढा कडेकोट पहारा असताना कोणी चांडाळ परराष्ट्रातून राष्ट्रात आला नाही किंवा राष्ट्रातील युवती राष्ट्राच्या बाहेर गेली म्हणजे हा कोणी परकीय नाही, हा स्वकीय आहे. हा परराष्ट्रातील कोणी चांडाळ नाही, तो स्वराष्ट्रातलाच आहे. आम्ही याच्यासाठी कसून चौकशी करायला सुरुवात केली. पूर्णपणे आमचे पराक्रम जेव्हा हिमालय आमचे हात जेव्हा टेकले तेव्हा मात्र आम्ही निराश झालो. पण निराशेचा सुस्कार न सोडता ही सारी जबाबदारी गुप्त हेरात आणि गुप्त हेराने काढलेल्या कानुसार आम्हाला कळून आलंय एका युवतीचं अपहरण करणारा चांडाळ महाराष्ट्र पुढे नाही, तो या राष्ट्रातीलच आहे. आणि तो सुद्धा या राष्ट्राचा हे सेनानी. अरे त्याच्या नावाचा उच्चार करून जीवावर वाटतोयस. अरे ज्याच्यात तू तुझं भवितव्य पाहिलंयस, त्याच्या जीवनाबरोबर या राष्ट्राची शान राखण्याची हिंमत त्याच्यात आहे असं स्वप्नाला खटलेस. अरे सगळा जग त्याच्याकडे आवर्जून पाहतोय. उद्या या सगळ्या जगासमोर एक आदर्श दक्षिण होणार आहे. तोच माणूस आज अशी कृती करतोय. ही गोष्ट नाही, त्याच्या नावाचा उच्चार करण्याचा तुला अधिकार नाही. पण एक गोष्ट खरी आहे, कोणत्याही तऱ्हेनं त्या व्यक्तीच्या नावाचा वापर करू नकोस. पण खाल्ल्या नावा जागणं हे तुझं ब्रीद आहे. सुसंस्था समजावायच. शिवरात कोणती गोष्ट राणाजी पासून लपू ठेवली आहे जा आणि घडलेला प्रकार राणाजीला सांग आणि मुक्तपणे राजाला हे कोण घडवितोय ते सांगण्यासाठी जात नाही. काय वाटते त्यानं सगळ्या जगावर अपार प्रेम केलं. सगळ्या जगासाठी आपल्या देहाची प्रत्येक थेंब सोडला. त्याच राजाला ही वाट करतात काय वाटे. आकाश कोणत्या थंडीमुळे काळजाचा पाणी पाणी होईल. याच्यातून एक अक्षरही तू कथन करू नको. जीव जिंदगी संपली 72. याला योग्य वेळी पायबंद काढणं जबाबदारी तुझी आहे. याला कोणत्या तऱ्हेनं पायबंद तुला घालायलाच हवंय. पण याच्यातून एक अक्षरही राणाजींचा कळता उपयोगाचा नाही. याची दक्षता तुला घ्यायलाच तुझा राजा तुझी वाट पाहत असेल. जा, नाही तर त्याच्या मनात कसला तरी संशय. त्याच्यापूर्वी तुला राज दरबारी जाणं कर्म प्राप्त आहे म्हणून या क्षणाला आता
विश्व या विश्वातील विश्वाचं पर्णही हलत नाही अशा हे सर्वदान सर्वशक्ती भगवान आज तुझ्या पवित्र आणि पूज्य चरणी मी प्रणाम करतो. खरंच ज्यावेळी मला राज्याभिषेक झाला लेखणी अंकुशाने लगामी राजकारणाचे सोबत राहते घेऊन या तमाम जनतेला न्यायदान करण्याचा मनोदय आम्ही आमच्या उराशी बाळगला. त्या दिवसापासून धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे मानवी जीवनातील 4 पुरुषार्थ आत्मसात करण्याचा प्रयत्न अगदी अहोरात्र आमच्याकडे घडला गेला. पण भगवान 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय पंचप्राण बुद्धी अशा 17 कलाने युक्त असलेला मानवाचा नरदेह तू आम्हाला प्राप्त करून दिलास. तो नराचा नरांतग्न होता किंवा नराचा नारायण बनावा यहलोकी सुख आणि परलोकी परमोच्च पदाची प्राप्ती मिळावी यास्तवच अगदी आसने शयने भोजने ध्यानीमनी स्वप्ने चिंतने आम्ही तुला पूजण्याचं कार्य केलंय. अशा हे त्रिगुणातीता भोज्यवादिता परमहंसा परमपुरुषा हे महाभागा सतोदिना सतोशिला हे कमलोद्भवा कमल नेत्रा वैकुंठीच्या नारायणा तव चरणी आमचे लाख लाख प्रणाम. लाख लाख प्रणाम. लाख लाख देवश्री नरेंद्र हे त्रैलोक्य वंदपुरुष राजा चंद्रवाण या क्षणाला विनंती करते की यावं या भूलोकी आता तमाम जनतेला दाखवा
स्वीकारेल असा हे थोर ब्रह्मानंद अखंड मंडलाकारं व्याप्तमेन चराचरं तत्पदं दर्शितमेन तस्मै श्री गुरवे नमः. राजन आहे शुभानी मंगल छात्रीचा आशीर्वाद. तरी पण हवं तसं मनात समाधान नाही झालं माझ्या. कारण अतिथी देवो भव, द्वार येणारा तुझ्या परमेश्वर स्वरूपे अर्थात त्या अतिथीचा आदरातिथ्य राखणं मला क्रमप्राप्त आहे. शुद्ध गंगोदकर आपले चरण प्राक्षरण करणारे पाच पूजा करणारे आणि सरस्वताला भक्ती केला तर आज सर्वात अगदी मनमुरादपणानं आणि आल्हादायक वृत्तीनं मी माझ्या मनाशी राजन तशी तुझी आज्ञा. कित्येक दिवसानंतर दरबारी आलो. या दोन चरणात हे ब्रह्मांड समोर आहे. या दोन चरणात 12 महातीर्थ आहे. शाबास राजन, हे तुझे अमृतुल्य बोल. आपल्या आशीर्वादाचा भेद कवच आणि कृपेचं शिरस्त्राण सदैव माझ्या पृष्ठभागावर येतो. जेणेकरून स्वर्गधोर बनवण्याप्रमाणे भासणे आत्मिक समाधान राजा चंद्रभानूला प्राप्त होऊ द्या. म्हणून द्या मंगलमय आशीर्वाद. राजन खरोखर या स्तुती मनाने मी प्रसन्न आहे. शुभानी मंगल छात्रीचा आशीर्वाद. ऐकवार भवा, ऐकवार भवा. काय पाहतोय मी आपल्याकडे? कोण मनोधारणानं राजा चंद्रभानूला आपल्याला नमस्कार करण्याचं कार्य केलं. पण क्षणार्धात मी आपल्या पायाच्या नखाग्रापासून मस्तकीच्या ब्रह्मरंध्रापर्यंत पाहिलं. आपलं मन मला उद्विग्न दिसू लागले आणि जेणेकरून विचारांचे विचार वगैरे विविध प्रश्नांचे प्रश्नावरे राजा चंद्रभानूला स्वतःहून सोडून गेले. आपल्या सर्वांगावर मला नैराश्याचा सावड दिसतंय. सांगा, आपली सेवा करण्याकरता तुझं मी कमी ठरलोय का? नाही राजा, सेवेमध्ये कोणतीही कमतरता झालेली नाही. मग देवर्षी काळाया तस्मै नमः. काळाची वक्रगती बदलली की माणसांची बुद्धिमत्ता बदलते. काळ बोलायला माणूस नेमका तेच बोलायला हे कधीही सांगता येत नाही. काल जीवापाड आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्ती आपल्यावर अत्यात प्रतित प्रेम करतील हे कधीही निश्चित नाही. आणि म्हणून पुन्हा श्लोक महाभाग म्हणून गेले काळाया तस्मै नमः. मग ज्या लाख जनात आम्ही बोधामृत पाडलंय त्या लाख जनातून पुढे आपला मर्द गेलाय का? नाही राजा, या लाख प्रजाजनातून कोणीही माझा अपमान केलेला नाही. मग देवर्षी माझा प्रश्न आहे तुम्हाला, कोणता? तुम्ही तर माझ्या राजप्रासादी आलात हे सहज की मुद्दाम म्हणून? राजन म्हटलंस तर सहज, नाही तर मुद्दाम म्हणून या लाल दरबारी आलोय मी तुझ्या. तरी पण आपलं संक्षिप्त बोलणं
देवर्षी असून नसून सारखाच वाटू लागला मला. ज्या जनतेच्या हितार्थ, जनतेच्या सुखार्थ, जनतेच्या संरक्षणार्थ मी सगळ्यांचा प्रयत्न केला, ती जनता आज भयावह अस्तित्वावर आहे. मग देवर्षी या गोष्टीशी ज्या निगडीत व्यक्ती आहेत, ज्या संलग्न व्यक्ती आहेत, अशा व्यक्तींना राजप्रासादी बोलावणं योग्य त्या सर्वांच्या मध्ये मी जबाबदाऱ्या दिल्या आहेत. ते काय करतायत याचाच जाब मला विचारायचा आहे. अगदी बरोबर. अधिक मार्गदर्शन लागलं. ब्रह्मवाक्य ब्राह्मणांच्या मुखातून निघालेले शब्द यावं चंद्र दिवा करो मी म्हणजे चंद्रवाणी सूर्याचे म्हणता आभाद्याबाद सत्याधिक स्वच्छ असतात. मग या गोष्टीशी निगडीत व्यक्ती कोण आहे? सेनेचा अधिकार ज्याच्या स्फूर्त केले ते सरसेनानी निलकंठ. मग कोण